नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार आणि एकनाथ शिंदे आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत देखील आहे। तर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय काय असणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा भूकंप येणार आहे याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। महायुतीची होणारी बैठक 2 दिवस पुढे ढकलत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावामध्ये गेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहे। मात्र शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने गावी गेले असल्याचे सांगितले आहे। संजय शिरसाट म्हणाले, राजकीय पेच प्रसंग येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो, त्यावेळी ते आपल्या गावी जातात। त्यांच्या गावात फोन लागत नाही, तेथे रेंज नाही। उद्या संध्याकाळपर्यंत ते आपला निर्णय घेतील। मोठा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षनेते पद घेणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। मात्र एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये गृहमंत्रीपद दिले तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे। गृहमंत्रीपद दिलं नाही तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद न घेता आपल्या विश्वासू नेत्याला उपमुख्यमंत्री करतील असं सांगितलं जात आहे। महायुतीला मिळालेल्या भव्य यशात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळणार नाही। त्यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षनेते पद घ्यावे आणि सत्तेतून बाहेर पडावे असा एक विचार प्रवाह होता। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेतील नेते मंडळी आपल्याकडे टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना सत्तेत राहणं आवश्यक झालं आहे। अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली। त्यामुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाली। निकालानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढताना दिसत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सत्ता समीकरणाचे गणित बिघडल्याचे दिसून येत आहे। तरीही यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर शेजारचं बेल बटन देखील आवर्जून प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत। धन्यवाद।